सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झालाय। धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने संत शिरोमणी गोरोबा येथील संत गोरोबा काका चौकात भक्तिमय वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाडकर यांनी स्पष्ट केले की समाजाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी संतांचे विचार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आत्मसात करणे ही काळाची गरज आहे। संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे हे 26वे वर्ष असून युवा अध्यक्ष विशाल शांताराम चव्हाण यांच्या हस्ते संत गोरोबा काकांची महाआरती संपन्न झाली आहे। या सोहळ्याला उद्योजक अण्णासाहेब वाघ, शांताराम चव्हाण, रमेश बहाडकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाचे देणे लागते या भावनेतून तरुणांनी संतांच्या आचार विचारांचे पालन करून समाजहित जोपासावे असा मोलाचा संदेशही यावेळी बहाडकर यांनी दिलाय। धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास संस्थेचा जिल्हाध्यक्ष ईश्वरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी संत श्रीमंत गोरोबा चौकामध्ये काकांची पुण्यतिथी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तसंच धुळे जिल्ह्यात देखील आम्ही दरवर्षी करतो। हे आमचं 26वे वर्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील कालच 125वी जयंती साजरी झाली। म्हणजे बाबासाहेबांनी जे शिकवण दिली आणि संतांची जी शिकवण आहे हे जर पाहिलं तर आपण खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक चांगल्या कृतीशील व्यक्तिमत्व असलेले तरुण पुढे ही समाजापुढे आली पाहिजे, जेणेकरून या समाजाला एका विकासाच्या मार्गावरती एक चांगल्या मार्गावरती नेण्याचं काम त्यांच्या हातून होणार आहे। आणि संतांची शिकवण आहे की आपण जर शिकलात आणि त्यांचे जर गुण अवचित केले तर मला वाटत नाही की आपला समाज हा कुठेतरी भरकटेल। आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या युवा अध्यक्ष आमचे विशाल शांतारामजी चव्हाण यांच्या हस्ते आम्ही संत गोरोबा काकांची या ठिकाणी आरती केली आणि आमच्या समाजाचं दानशूर व्यक्तिमत्व, समाजाचा मोठा घटक असलेले अण्णासाहेब वाघ, अतिशय मोठे उद्योजक आहेत, पण साधं सरळ व्यक्तिमत्व असलेला हा मानव आज आमच्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेत, म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो। आमचे दुसरे दानशूर व्यक्ती म्हणून आमचे रमेश भाऊ पितांबर कुंभार, मनसुखभाई, आमचे मोहनजी महाराज, असे अनेक कार्यकर्ते, आमचे सचिव रमेशजी बहाकर, या सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या अतिशय मोठ्या परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला। आणि मी या ठिकाणी एकच सांगतो की आपण संतांच्या आचार विचाराने चाला की आपण खरोखर अर्थाने आपण या समाजामध्ये जन्माला आलो, त्या समाजाचा आपण फार मोठं देणं लागतो। आणि म्हणून आपल्या या समाजामध्ये संत मोठे झाले आहेत, गोरोबा काका त्यांचं आपण त्यांच्या परिचित आहेत आणि त्यांच्या आधारावरती आज आपण आणि जी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती देखील अतिशय आपल्याला आज उपयोगी पडते। कारण की आपण एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो, आपण बोलू शकतो, काहीतरी करू शकतो, हे सगळे अधिकार आपल्याला आपल्या घटनेने दिले। ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आम्ही धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज यांच्या वतीनं 135वे जयंतीनिमित्त सर्व आमच्या भीमानुषयांना आम्ही देखील शुभेच्छा देतो। आणि आमच्या या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित झालात, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय गोरोबा, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।